कारंजा नगर परिषदेत एमआयएमने जोरदार विजय मिळवला असून राज्यात हा पक्ष नगराध्यक्ष पदावर एकमेव विजेता ठरला आहे। प्रदेश उपाध्यक्ष युसुफ पुंजानी यांच्या आई फरीदा बानू पुंजानी यांनी भाजपच्या निशा गोलेच्छा यांचा 117 मतांनी पराभव केला। एमआयएमने 16 नगरसेवक निवडून स्पष्ट बहुमत मिळवले, तर भाजपला फक्त 13 जागांवर समाधान मानावे लागले। राष्ट्रवादी व अपक्षाला प्रत्येकी 1 जागा, तर वाशिम नगर परिषदेतही एमआयएमचे 2 नगरसेवक विजयी झाले। या निकालामुळे पश्चिम विदर्भातील स्थानिक राजकारणात एमआयएमचे वजन प्रबळ झाले आहे। पहिल्यांदाच एमआयएमने कारंजाच्या निवडणुकीत मोठं यश संपादन करत अध्यक्षपदासह मोठ्या संख्येने एमआयएमचे सदस्य निवडून आले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया आहे? महाराष्ट्राची जनता आता जागृत झालेली आहे आणि सर्व जनतेला माहीत पडलेलं आहे की आपल्या हक्काची लढाई कोणी या देशात लढत आहे, तर ते बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेब आहेत। महाराष्ट्रात आमचे सदर इम्तियाज जलील साहेब आहेत। कोणत्याही बहुजनाचं संकट आला, कोणताही प्रकरण आलं तर धावून येणारा कोणता पक्ष आहे तर ते एमआयएम पक्ष आहे। म्हणून यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने कारंजातच नाही, तुम्ही जे म्हटलं कारंजाच्या जनतेनं तर बहुमतानं नगराध्यक्ष आणि 16 नगरसेवक निवडून दिलेले आहेत। परंतु एमआयएम पार्टीनं जेथेही म्हणजे अचलपूर पहा, तुम्ही अकोट पहा, अंजनगाव पहा किंवा बाळापूर पहा, वाशिम, मंगरुळपीर, इकडे यवतमाळ, उमरखेड, पुसद, ज्या ठिकाणी आम्ही आमचे नगराध्यक्ष नगरसेवक उभे केले होते, चांगल्या संख्येने लोकांनी आम्हाला मतं केलं ताकदीने। हे विश्वास ठेवून की एमआयएम पक्ष हे बहुजनाच्या हितासाठी काम करते। इथे तुमची भाजपच्या आमदारासोबत खास करून लढाई होती, कसं पाहता या निवडणुकीकडे? काय मुद्दे होते प्रामुख्याने नगरपालिकेच्या हिशोबाने? नगरपालिकेत प्रामुख्याने विषय असे होते की आमच्या कारंजातील जे विकास कामं थांबलेले आहे ते कामं कोणी पूर्ण करू शकते, तर ते एमआयएम पक्ष आहे असं विश्वास ठेवून सर्वच बहुजनांनी एमआयएमला मतं केले। यावेळी आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदकडे होणाऱ्या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता? नगर परिषद नगरपंचायत आता झालेले आहेत, त्यात चांगलं यश संपादन एमआयएम पक्षानं केलेलं आहे। याचं सामर्थ्य बी आम्हाला महानगरपालिकेत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भेटणार आहे। महानगरपालिकेत एक वार्डात आमच्याकडे 5-5 इच्छुक उमेदवारांचे जे फॉर्म आलेले आहे त्यांचे इंटरव्ह्यूज आमचे सदर घेत आहे। लवकरच आम्ही महानगरपालिकेत आमचे सीटा डिक्लेअर करणार आहोत आणि ताकदीने आम्हाला विश्वास आहे की जनता यावेळी महानगरपालिकेत आमचे सदस्य निवडून देणार आहे। ओके। जनता के लिए मैं शुक्रिया अदा करती हूँ और जो भी काम है ना हम सब करने के लिए तैयार है इंशाअल्लाह। बस मैं शुक्रिया अदा करती हूँ। आगे जाके क्या करना? आगे जाके जो काम भी होंगे वो सब करने के लिए हम तैयार हैं। हम तैयार हैं। आप चुन के आए तो आपने जितनी भी सीटें आई उतने खुशी भी है आपको? आपको सबका शुक्रिया अदा करती हूँ। सबकी मेहनत जो है ना, सबों ने करे ना मेहनत। ऐसा बोलो। अब सब की जनता के लिए मैं शुक्रिया अदा करती हूँ और जो भी काम है ना हम सब करने के लिए तैयार है इंशाअल्लाह। बस ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, वाशिम।